आणि व्यवसाय चालू करत असताना जे काय मला सहकार्य लागत असेल ते दादांच्या माध्यमातून मला खूप सहकार्य झालेलं आहे. जेव्हा दादा 2014ला आमदार झाले तेव्हापासून रोडमध्ये आणि लाईट पाणी या खूप मोठ्या लोकांना त्याचे म्हणजे भेडसावणाऱ्या समस्या होत्या त्या एकदम मार्गी लागल्या आणि आता एकदम व्यवस्थित सुरळीतपणे पूर्ण बदल झालेला तर आहेच आणि ते लोकांनी मान्य पण केलेलं आहे, स्मरणात राहिलं. आणि माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती त्या दिवसापासून एवढं आनंद आणि उत्साह दिसून येतोय की विचारू नका. आणि आज बी माझ्या कुटुंबात मी दादांना दैवत मानणारा माणूस आहे. बरोबर. आणि माझा अख्ख दुसरी पिढी सुद्धा माझी दादांशी अटॅच झाली. नमस्कार, मी भाऊसाहेब पोगाटे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या कर्तृत्वातून, स्वतःच्या हिमतीने, स्वतः गरिबीवरती मात करून एक फॅब्रिकेशन मध्ये एक चांगलं नावारूपाला आलेली कंपनी उभी केली. परंतु स्वतःचा व्यवसाय सांभाळत असताना, स्वतःच्या कौटुंबिक गोष्टी सांभाळत असताना या सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रुई गावचे ते उपसरपंच म्हणून सध्या कार्यरत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात राहण्यासाठी असणारे दादासाहेब पाटील हे उपसरपंच रुई गावचे म्हणून काम पाहतात. माणूस कुठे राहतो, काय करतो, त्याच्यापेक्षा आपल्या गावाबद्दल किती आत्मीयता असते हे याच्यातून स्पष्ट होतं. आज आपल्या समोर दादासाहेब पाटील आहेत. साहेब नमस्कार. नमस्ते सर. मला एक सांगा, तुम्ही साधारण किती वर्षापासून भोसरी विधानसभेत राहता? भोसरी विधानसभेत वास्तव्यास मी 2000ला आलो. त्याच्यानंतर मी एका कंपनीत जॉब करत होतो. जॉब करता करता मी 2005ला मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. आणि व्यवसाय चालू करत असताना जे काय मला सहकार्य लागत असेल ते दादांच्या माध्यमातून मला खूप सहकार्य झालेलं आहे. मला एक सांगा पाटील साहेब, 2005ला तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केला, 2000ला तुम्ही इथं आलात, एका कुठल्या तरी कंपनीत काम करतात. मग हा सगळा प्रवास करतोपर्यंत 2014 सालापर्यंत तुम्ही MIDC मध्ये स्वतःचं कंपनी, स्वतःचा सगळा व्यवसाय सांभाळता. तर त्यावेळेची परिस्थिती काय होती साधारण? त्यावेळेची परिस्थिती सांगायची झाली तर रोड आणि लाईट या खूप मोठ्या समस्या होत्या. जेव्हा दादा 2014ला आमदार झाले तेव्हापासून रोडमध्ये आणि लाईट पाणी या खूप मोठ्या लोकांना त्याचे म्हणजे भेडसावणाऱ्या समस्या होत्या त्या एकदम मार्गी लागल्या आणि आता एकदम व्यवस्थित सुरळीतपणे. 2014 नंतर प्रामुख्याने दादा आमदार झाल्यानंतर बदल झाला असं जाणवतं तुम्हाला? निश्चितच बदल खूप झालेला आहे. बदल मग बऱ्याचशा मंडळींचं म्हणणं असं आहे की बदल काही झालाच नाही, म्हणजे शाश्वत काहीच झालं नाही. तुम्ही त्याला कसं मान्य करता की काही झालंच नाही मतदारसंघात? नाही, त्या लोकांच्या डोळ्यावरती कदाचित पट्टी असावी. बदल जे विरोधक आहेत ते जे आज त्या वाट्याने जातात किंवा सुखसुविधांचा लाभ घेतात, ह्या सुखसुविधा एकमेव फक्त 2014 नंतर दादा आमदार झाल्यानंतरच ह्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. 2014 म्हणजे तुम्ही हे मान्य करता की साधारण 2014 नंतर या भोसरी विधानसभा मतदारसंघात आणि विशेष करून MIDC मध्ये पूर्ण बदल झालेला आहे? पूर्ण बदल झालेला तर आहेच आणि ते लोकांनी मान्य पण केलेलं आहे. तर रोड खूप म्हणजे रोडची इतकी बिकट अवस्था होती आणि पाणी वेळेला नव्हतं, लाईट वेळेला नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी दादांच्या माध्यमातून मार्गी लागलेले. मला तुम्हाला दादांच्या बाबतीत आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मी 2005 नंतर हा जो काही व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये दादांचं सहकार्य, मार्गदर्शन तुम्हाला लाभलं. आज तुम्ही वेगळ्या उंचीवरती आहात. दादांच्या बाबतीत एखादी गोष्ट आहे का ती तुमच्या स्मरणात राहील अशी? दादांनी तुमच्यासाठी किंवा तुमच्या मित्रासाठी, कुटुंबासाठी किंवा मित्रपरिवारासाठी केलेली आहे ती? आज मी एकतरी खूप
लांबून आलेला माणूस आहे. बरोबर. आणि इथं येऊन दादांशी जवळ एक म्हणा किंवा असं एकही काम नाहीये की माझ्या मित्र परिवारातलं काम झालं नाही, असं एकदाही असं झालेलं नाही. ते दादा जरी एखादं काम घेऊन गेलो मी तरी ते स्वतःचं काम आहे किंवा आपला हा दुसऱ्या जिल्ह्यातला व्यक्ती आहे, तो आपला नाहीये, आपला काय नात्यातला असं म्हणायचं नाही की सोलापूर जिल्हा तालुक्यातला आहे, आपला काही संबंध नाही. अनेक माझ्या बार्शी तालुक्यातील अनेक लोक इथं वायसीएमला ऍडमिट असतात, तर त्यांचे मला फोन येते की बाबा असं असं आम्हाला थोडस इथं बरोबर सुविधा मिळत नाही किंवा मदत हवी आहे. तर मी दादांच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच व्यक्तींना मदत केलेली आहे. तिथला मतदार असू द्या किंवा नसू द्या, त्याच्याशी काही त्या म्हणजे त्या व्यक्तीनं म्हणजे दादांनी कधीच असा दुजाभाव केलेला नाही. पाटील साहेब, मला एक सांगा, माणूस काम करत असताना, आता तुम्ही राजकारणात थोडं गावाकडे आहात, समाजकारणात आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी करता, व्यावसायिक आहात, आदरणीय दादांच्या बाबतीत, महेश दादांच्या बाबतीत तुमच्या मनात कायमस्वरूपी राहणारी अशी एखादी गोष्ट आहे का की जी तुम्ही विसरूच शकत नाही? तर दादा आणि मी आणि मामा एक खानदेशनगरला गणेश मंदिराच्या भूमिपूजनासाठी गेलेलो होतो. तर तेव्हा गाडीत असताना मला बिल्डरांचे फोन यायचे. तर मी तो ते फ्लॅट फायनल केलेला होता, ते काय दादांना माहित नव्हतं. पण मी फोन उचलत नव्हतो. मग फोन सारखा सारखा येत असल्यामुळे दादांनी मला विचारलं की बाबा फोन काय येतोय, कुणाचा येतोय. तर तो विषय मी फोन बंद करून दादांना सांगितला. तर मग दादा म्हणले की परत लावा त्यांना फोन, आपल्याला फ्लॅट कितीला पाहिजे किंवा काय कशी मदत करता येईल, हे दादांचा दृष्टिकोन की या व्यक्तीला आपल्याला कशी मदत करता येईल. तर फोन नंतर मी लावला आणि दादांनी परत त्याला विचारलं की बाबा हा फ्लॅट त्या व्यक्तीला नाही घ्यायचा, तो मलाच घ्यायचा आहे. तर त्या बिल्डरांनी त्यांचं दादांचं ऐकल्यानंतर खूप असे म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप कमी किमतीत मला तो फ्लॅट दादांच्या माध्यमातून विकत मिळाला. ही स्मरणात राहणारी गोष्ट आहे तुमच्या, स्मरणात राहणार. आणि माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती त्या दिवसापासून एवढं आनंद आणि उत्साह दिसून येतोय की विचारू नका. आणि आज बी माझ्या कुटुंबात मी दादांना दैवत मानणारा माणूस आहे. बरोबर. आणि माझा अख्ख दुसरी पिढी सुद्धा माझी दादांशी अटॅच झाली. बरोबर. आणि मी असं ठरवलंय की जोपर्यंत मी आहे, माझ्या देहाची राख होईपर्यंत मी दादांची सोबत सोडणार नाही. मला एक सांगा मग पाटील साहेब, तुम्ही आता स्वतःचा व्यवसाय सांभाळता, स्वतःच्या सगळ्या गोष्टी करता. तुम्ही ज्यावेळेस इथून जाऊन रुईगावचे उपसरपंच झाला, तुम्ही निवडणूक लढला, तिथे उपसरपंच झाला, दादांचं मार्गदर्शन मिळालं तुम्हाला तिथं? 100%. आज मी दादांची आणि माझी 2008 पासूनची ओळख आहे. आणि 8 पासूनची ओळख असल्यापासून म्हणजे त्यांच्या सोबत त्यांचा सहवास मला लाभलेला आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे. ह्याच्या बेसवरतीच मी आज तिथं रुई ग्रामपंचायतचे एकदम व्यवस्थित आणि कार्यकाल व्यवस्थित पार पाडत आहे आणि कामं मार्गी लावत आहे. तुम्हाला दादांनी असं कधी सांगितलं का, म्हणजे तुम्ही आता ग्रामीण भागात आहात, गावचे उपसरपंच आहात, गावचे उपसरपंच म्हणजे प्रथम नागरिक झालात तुम्ही, गाव म्हटलं की वाद विवाद, भाऊबंदकी या सगळ्या गोष्टी, तर दादांनी तुम्हाला भाऊबंदकी नाती जपायला सांगितली, माणसं जपायला सांगितली की फक्त राजकारणच करा म्हटले? नाही, प्रथमतः माणसं आणि माणुसकी जपली पाहिजे. राजकारण हा एक 4 दिवसाचंच राजकारण असलं पाहिजे. नंतर विरोधकांनाही सोबत घेऊन गावचा विकास करण्यासाठी मला दादांनी कायम प्रोत्साहित केलेला आहे. मंडळी, जेव्हा ही गावातल्या विकासाचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेऊन इतक्या दूर, जवळजवळ आज नाही म्हटलं तरी 350-400 किलोमीटर अंतर भोसरी ते बार्शी तालुक्यातलं आहे, आणि मग इतक्या लांब ही मंडळी आली आणि दादांबद्दल भरभरून सांगतात. गावचं राजकारण करत असताना सुद्धा या मंडळींना दादांनी सांगितलं का नाते जपा, आपल्या गावातली माणसं जपा, आपल्या गावातल्या माणसांना जपा. हे सांगण्याचं काम किंवा हे कोण करू शकतं, तर स्वतः त्याच्यामध्ये जावं लागतं, स्वतः तसं करावं लागतं. म्हणजे माणुसकीच्या भिंती तयार करण्याचं काम दादांनी केलं. म्हणूनच आज दादासाहेब पाटलांसारखे माणसं रुईगावचे उपसरपंच झाले आणि ते अभिमानाने सांगतायत
की दादांच्या मार्गदर्शनाखालीच माझं गाव, माझ्या गावाचा विकास आम्ही सगळे मिळून करतो. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे दूरदृष्टी असणारे आदरणीय महेश दादा यांच्याबद्दल इतकी भरभरून बोलणारी ही मंडळी सांगतात ना, तेव्हा आपण सर्वांनी आत्मचिंतनाची गरज आहे की आपण कुठला प्रवास करतोय आणि आपल्याला आता काय करायचं आहे. साहेब, पाटील साहेब, तुम्ही आज आमच्याकडे आलात, मनापासून बोललात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.